बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील आळते परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी हातकणंगले पोलीस ठाण्याला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात आवळे यांनी आळते आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोड्या, दुचाकी चोरी आणि इतर चोऱ्याबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांनी गस्त वाढवावी, संशयितावर लक्ष ठेवावे, तसेच आरोपींचा तात्काळ छडा लावावा अशी मागणी केली. गावातील सर्वसामान्य नागरिक रात्रीच्या वेळीही असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहेत. पोलिसांनी तात्काळ पावले उचलून जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा असे आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कायदा सुव्यवस्था टाईट करा. दिवसाढवळे चोरी होत चाललेलं आहे. म्हणजे लोक मजूर करणारे कामावर जातात आणि त्यांच्या घरातच चोरी होत चाललेलं आहे आणि वाईट आहे. त्यामुळं आम्ही साहेबांना निवेदन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलेलं आहे की जरा टाईट करा. कोण आहे गुन्हेगार जण पकडण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि त्यांना तिने ट्रॅक लावलेले आहेत. बरंच त्यांना गुन्हेगार पण सापडलेले आहेत. आता भविष्यामध्ये पण जास्त प्रमाणात जरा टाईट होऊ दे असं होता कामा नये. आता नुसतं आयत्यामध्ये पण बाकी पण गावामध्ये जरा गस्त घालून नाईट ड्युटीमध्ये किंवा असू दे काय असं प्रमुखाने कार्यकर्ते पण साहेबांना जरा मदत केलं पाहिजे. तुम्हाला जरा आयडिया जर तुम्हाला कळत असेल तर जरा ते पण सांगत जावा. त्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन. एवढ्या मोठ्या तालुक्यात असणारे पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासनांच्यात असणारी संख्या कमी आहे. याबाबत आपण शासनाला नेमकं काय सांगाल? आता मी तर आमदार नाही आहे, पण मी माझे आमदार म्हणून नक्कीच शासनाला आम्ही कळवणार की तालुका मोठा आहे आणि प्रामुख्यानं बाकी कुठं लक्ष न घालता लोकांना सुरक्षित राहिलं पाहिजे. लोकांच्या अडचणी समजून घेतलं पाहिजे. हे आम्ही शासनाला नक्कीच कळवणार. पोलीस प्रशासन दक्ष आहे. मी नागरिकांना सुद्धा आवाहन करेल की पोलिसांना विश्वास ठेवा आणि नक्कीच काही चोऱ्या LCBच्या मार्फतीने काही डिटेक्ट झालेल्या आहेत आणि आणखी काही चोऱ्या जे काय आहेत त्या डिटेक्ट होण्याच्या मार्गावर राहतील. पेट्रोलिंग सक्त झालेली आहे. गावातील महिलांना मी आवाहन करतो की आपले सोनेराने जे काय आहे ते बँक लॉकर्समध्ये सेफ ठेवा. पेट्रोलिंग चालू आहे. काही आपल्याला संशयित व्यक्ती आला तर जरूर 112ला कॉल करा. धन्यवाद. थँक्यू. हातकणंगले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शरद मेहमाने यांनीही या निवेदनाची गंभीर दखल घेतली असून आम्ही लवकरच विशेष पथक तयार करून परिसरात रात्र गस्त वाढवू. नागरिकांनी देखील सहकार्य करून संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी असे आश्वासन दिले. हातकणंगले तालुक्यातील काही चोरीचा छडा लागला, उर्वरित चोरींचा लवकरच छडा लागेल असे सांगितले. या घटनेमुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे. पोलिसांची भूमिका व उपाययोजना याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. यावेळी हातकणंगले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भगवान जाधव, बाजीराव सातपुते, विश्वास कोळी, शिवाजी पाटील, पिंटू किनिगे, जहांगीर हजरत, युवराज पाटील, शुभम पाटील, जावेद मुजावर उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.